सो काल छबिल माझ्याकडे आली आणि मला म्हणाली, आधी तिचं जरा होतं ना की मी कधीच लग्न नाही करणार आहे आणि मी तुझ्याच बरोबर राहणार आहे फुल लाईफ टाईमसाठी. काल ती आली, तिच्या मागे गोदो आणि आर्या त्यांची ती बेस्ट फ्रेंड. मम्मी आय एम सॉरी पण आय थिंक आय एम गोना गेट मॅरिड. म्हटलं अच्छा हो का, अच्छा ठीक आहे, व्हेरी गुड. का असं पण का वाटलं तुला? नाही ते लाईनमध्ये लिहिलं आहे ना त्याच्यामुळे मला करावं लागणार आहे लग्न. म्हटलं कुठल्या लाईनमध्ये काय लिहिलं आहे? मी बघितलं ना यूट्यूबवर. काय बघितलं तू यूट्यूबवर? लॅब लाईन, लाईफ लाईन, मॅरेज लाईन, चिल्ड्रन लाईन, पामिस्ट्रीचा किंवा ॲस्ट्रॉलॉजीचा काहीतरी व्हिडिओ बघितला आहे, ते मला कळलं. त्यामुळे माझं लग्न आहे आता आणि ह्या दोघी पण करणार आहेत. दे आर ऑल्सो गोइंग टू गेट मॅरिड. म्हटलं अच्छा अच्छा, तुमचं पण ठरलं आहे का? त्या दोघी पण ऑनेस्टली येस येस मम्मा. आर्या पण येस आंटी येस, वी आर गोइंग टू गेट मॅरिड. म्हटलं अच्छा अच्छा. म्हटलं छबिल तुझं काय मग आता? नाही मी माझ्या क्लासमधलं बघते कोणीतरी काइंड पर्सन, आय डोंट नो अबाउट देम. म्हटलं काय गोदो तुझं काय? आय विल फिगर आउट मम्मी, आय विल फिगर आउट मम्मी. डान्सचा पार्टनर सिलेक्ट करायचा आहे का? ॲन्युअल डेचा डान्स पार्टनर. तेवढ्या कुल्ली त्या येऊन मला सगळं सांगत होता. म्हटले इट डझंट वर्कआउट लाईक दिस. यू हॅव टू गेट सेटल्ड इन लाईफ, यू हॅव टू डू युअर स्कूलिंग, कॉलेज, आणि मग त्याच्यानंतर मम्मी पप्पा शोधणार. आमचे तरी काय बघ ना हाय होप्स. मम्मी पप्पा शोधणार मग तुम्हाला मिळणार नवरा, कळलं? हे काहीतरी उगाच आय हॅव धिस लाईफ लाईन, धिस लव्ह लाईन असलं काही चालणार नाही. ओके मम्मी, तो हे असं आहे. तर लग्नाचं आमंत्रण आम्ही तुम्हा सगळ्यांना देणार आहोत काही वर्षांनी. आमच्या छबिलने निर्णय घेतला आहे की तिचं लग्न आहे, कारण की लाईनमध्ये लिहिलं, तिला करायचंच नव्हतं. लाईन में लिखा है ना, तो भी क्या कर सकते. सॉरी मम्मी, आय हॅव टू गेट मॅरिड. अच्छा अच्छा अच्छा.